वालचंदनगर जंक्शन रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. विलंबाबाबत कंपनीवर दिशाभूल केल्याचा आरोप. वालचंदनगर जंक्शन रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे यांनी रस्त्याच्या कामातील विलंबाबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रस्त्याची दुर्व्यवस्था, धूळ आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे यांच्या माहितीनुसार या रस्त्याच्या प्रश्नांवर 27 डिसेंबर 2025 रोजी कळंब येथील बळीराजा सांस्कृतिक भवनात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शासन आणि संबंधित कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी 5 जानेवारी 2026 रोजी वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत कंपनीने रस्त्याच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र NOC दिल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने निदर्शनास येत आहेत. याबाबत माहिती घेतल्यानंतर संबंधित कंपनीने मोबदल्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मिळाल्याचा दावा काटे यांनी केला. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने काम सुरू करण्यास अडचणी असल्याचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराकडून सांगितले जात असल्याचा दावा आहे. दरम्यान या विषयावर मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकही झाल्याचे काटे यांनी सांगितले. त्या बैठकीनंतर काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून कंपनीने मोबदल्याचा प्रश्न निघाल्याशिवाय काम सुरू करण्यास नकार दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्याची दुर्व्यवस्था आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा निषेधार्थ आपण खड्ड्यात उतरून आंदोलन केल्याचे काटे यांनी सांगितले. संबंधित कंपनीने येत्या 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांचा तीव्र रोष अडू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या प्रकरणातील आरोप आणि दाव्यांबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा संबंधित शासकीय यंत्रणेची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही. रस्त्याचे काम लवकर सुरू होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.